चला एक्झिबिशन मॅच खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडली. खूप चांगला खेळ आपण केला त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा तोंड भरून कौतुक समस्त सामान्य ब्राह्मण समाज व विकास स्मृती चषकाच्या वतीनं. आणि त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी जे काही व्यक्तिमत्व आपल्याला जोडले गेले होते ज्यांच्यामुळे या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं, तर सर्वप्रथम सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं गीत वादन केलं गेलं. DJ भावेश यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेल भावेश आपण या, आपला सन्मान केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून म्हणजेच झाडे लागवा झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणार आहे आंब्याचं रोपटं देऊन आपला सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करेल महेश काका यांना की आपण सन्मानित करायचं DJ भावेश यांना. थँक्यू सो मच DJ भावेश, आपण अतिशय चांगलं गीत वादन केलं आणि सर्वांना एंटरटेन केलं, मंत्रबद्ध केलं त्याबद्दल. चला त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. ही स्पर्धा 185 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी आणि या संपूर्ण स्पर्धेचं चित्रण ज्यांच्या माध्यमातून हे ब्रॉडकास्टिंग झालंय अशी DBN ची संपूर्ण टीम, जे DBN लाईव्हची टीम, मी विनंती करेल आपण या. आजही 5 ठिकाणी त्यांच्या माध्यमातून लाईव्हचं प्रक्षेपण करण्यात आलंय. 5 स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे महेश काका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देणार हे आंब्याचं रोपटं देऊन केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी लाभलेले आपले तिन्ही ऑफिशियल अंपायर, त्यामध्ये मी विनंती करेल महेश कुडू सर आपण या. मागील 2 दिवसांमध्ये खूप चांगली पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. असे मुख्य पंच महेश कुडू सर आपणास विनंती आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. महेश काका यांच्या शुभ हस्ते महेश कुडू साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील अंपायर्स विजय सर डान्सिंग अंपायर आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. जर का पंचांची ही कामगिरी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जातात. डान्सिंग अंपायर विजयजी, थँक्यू सो मच विजयजी, आपण या स्पर्धेचा एक भाग झाला त्याबद्दल. त्यानंतर खालिद सर आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जाणार आहे महेश काका यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवसापासून आमच्या समेत आमच्या साथीनं खूप चांगले समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं असे
सर्वांना परिचित असणारा आवाज म्हणजे झहीरभाई याचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय महेश काका यांच्या शुभ हस्ते. हॅलो. आणि नक्कीच मित्रांनो लागोपाठ ज्याने 2 दिवस आणि नक्कीच 2 वर्ष आपल्याला आवाजाने मुद्द केलं असे आमचे सगळ्यांचे लाडके एक सुंदर आवाज हे मालिक आपण पाहतोय. तर भरत मोरे सरांचा गौरी सौरात सत्कार केला जातो. जोरदार टाळ्या वाजवा भरत मोरे सरांसाठी. एक चांगला आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तमाम बुरिंज कलांकडून. आणि नक्कीच मित्रांनो काय आमच्याकडून चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचा मनापासून आभार. आणि विकेट बनवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे असे सिद्ध्या अनु यांना विनंती करा आपण या. सिद्ध्या आणि अनु आपण या. हर्षल आपण सुद्धा यायचंय ज्यांनी ही खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सिद्धेश अनु हर्षल चला लवकरात लवकर यायचंय. या सिद्धेश लवकर. सिद्धेश अनु हर्षल एकत्रित यायचे. आपला सुद्धा सन्मान केला जाईल आणि सतत त्यांचा सहकार्याचा वाटा या स्पर्धेसाठी असतो. नेहमी सहकार्याची भूमिका त्यांची पाहायला मिळते समस्त बोलकरांच्या पाठीशी आणि त्यामुळे त्यांचा सन्मान त्या पक्ष मंचावरती केला जातो. आणि अतिशय सुंदर रीतीने त्यांच्या माध्यमातून हे मंडप सजवलं गेलंय. संपूर्ण मंडप डेकोरेशनचं काम ज्यांनी केलंय असे आमचे मंडप डेकोरेटर त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल आमचे मंडप डेकोरेटर्स आपण या. आपला सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. खूप सुंदर रीतीने हे पूर्णपणे मंच म्हणा खेळाडू कक्ष महिला कक्ष एंट्री गेट जे सजवलं होतं सर्वांना आकर्षित करणारं होतं आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. DNA नेट चे उमेश दादा इथे आहेत का? त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यांनी आपल्याला खूप चांगला नेट इथे प्रोव्हाइड केला गेला आणि त्यांच्यामुळे ही चांगली क्लिअरिटी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर पुढील सन्मान आणि या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सकाळी 8 पासून रात्री अहोरात्रीपर्यंत या मैदानावरती ज्यांनी उपस्थिती दाखवली आणि खूप मोठी मेहनत त्यांची राहिली या स्पर्धेसाठी असे सर्वांचे लाडके आणि सर्वांना नेहमीच मदतीचा हात त्यांच्या पाठीवरती ठेवणारे भूषणजी बजे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी विनंती करेल भूषणजी बजे आपण या. जोरदार टाळ्या होऊन जातात भूषणजी बजे यांच्यासाठी. थँक्यू सो मच.
त्यानंतर पुढे एकदा ज्यांच्या माध्यमातून ही जागा उपलब्ध करून दिली गेली असे पवनजी उमेश नाईक त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं US मधून अनेक मंडळींनी आर्थिक मदत म्हणजे की या स्पर्धेला असोत किंवा बक्षीसरूपी असोत जे पुरस्कर्ते होते त्यांनी जो काही या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलं त्या सर्व US मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि येथील जी स्थानिक पब्लिक होती किंवा गावातील काही व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून इथे बक्षिसे लगावण्यात आली त्या सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार. चुकून मागून कोणाचा जर आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा आभार. समस्त त्या 12 संघांचं मनापासून आभार ज्या 12 संघांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं, खूप चांगली मेहनत दाखवली. त्यानंतर सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळ घेऊन जातोय बक्षीस वितरणाकडे. बक्षीस वितरणामध्ये सर्वप्रथम आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब दिला जाणार आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चा मानकरी कोण असेल? बघा मित्रांनो, तुम्ही लांब राहिलात तर तुम्हाला कदाचित त्याचा आवाज जाणार नाही आणि जर का तुम्हाला आवाज नाही गेला तर तुम्ही इथपर्यंत येणार नाही आणि जर इथं नाही आलात तर तुम्हाला ते बक्षीस मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी जवळ या, माझ्या जवळ नव्हे स्टेज जवळ. सर्वांनी जवळ या म्हणजे तुम्हाला त्या सर्व गोष्टी सर्व इन्स्ट्रक्शन माहीत पडतील. कोण आहे बेस्ट बॉलर? कोपराड संघ दिसत नाहीये. अच्छा हिरवा, अच्छा कलर बदलला होता. बोलिंगच्या अर्थे अकेला कौस्तुभ आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? एनी गेस? आता मी सांगणार आहे पण तुम्ही पण सांगा जरा, अजून मजा येईल. येस, मंदारला द्यायचंय. येस, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. दगदग वाढली होती परंतु गरमीच्या सीझन मध्ये दगदग वाढून चालणार नाही, थोडं शांत राहावं लागतं म्हणून जास्त न खेचता सांगेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर कुणाल फ्रॉम कोपराड. प्लीज कम कुणाल. दीपेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ची ट्रॉफी आणि पर्पल कॅप देऊन पर्पल कॅप आणि ती ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय कुणालचा. कुणाल बोलल्यानं तोंड दुखतंय परंतु नाही बोलला तर त्याच्यासाठी पेनल्टी काय माहिती आहे काय? हा किताब दुसऱ्याला जाणार. तो तू स्वतःहून देणं वेगळी गोष्ट आहे, ते फायनलाइज केलं म्हणून. असं कसं वाटतंय? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळतोय आणि संघाने फायनल मारली आहे. खूप छान वाटते. घरातलं कोण आहे का? मिसेस वगैरे समोर नाहीये, एवढा आवाज कमी होतोय. अच्छा, टीव्हीवर जी बघते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? वीरू अकेला आहे क्या? पाकिस्तानचा ना ये क्या नाम है? बॉलिंग कोण असेल? नाही, कोण नाही दुसरा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर निलेश फ्रॉम कोपराड. सन्माननीय भूषणजी वजे आपणास विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते ही ऑरेंज कॅप जी सर्वाधिक दावा करणाऱ्या खेळाडूसाठी असते ती देऊन त्याचबरोबरीने या स्पर्धेची बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात निलेशसाठी. चला निलेशची सुद्धा आपण जोडणार आहोत. निलेश या. थँक्यू सो मच भूषणजी वजे. निलेश, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब मिळालाय. काय फील करताय? आणि अखेरकर बॉलिंग करणं हरवलेत का? कशा प्रकारची फिलिंग आहे? बरोबर या शुअर. सो अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स होता टीमचा. ओके, एकंदरीत आयोजन आणि आपण हे बघितलं तर बोईंजकरांचं नेहमी आयोजन हे अतिशय उत्कृष्ट असतो. कुठेही काही सांगण्यासारखं काहीच नाही आहे, म्हणजे कुठेही काही नाही आहे. चांगली उत्कृष्ट अशी 12 टीम घेऊन त्यांनी जी साखळी पद्धतीने नवीन कल्पना आपली मांडली आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आयोजन करून स्पर्धा
एकदम वेळेमध्ये त्यांनी सर्व हे करून टाकली, कंप्लीट केली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या टीमचा परफॉर्मन्स जर सांगायचा झाला तर 11ही प्लेअरचा संपूर्ण परफॉर्मन्स जो होता तो, त्यामुळेच हे विजेतेपद आम्हाला मिळू शकलेलं आहे टीमला. त्यामुळे सगळ्यांचे आभार, धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर चला या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. येस, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता मिस्टर कुणाल फ्रॉम कोपराड. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 2 विकेट्स त्याच्या नावे होत्या आय थिंक. आणि त्याच्या प्रत्यर्थामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. हार्दिक यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय कुणालचा. वेलप्लेड पुन्हा एकदा. बघा तो थँक्यू नाही बोलत आहे, नको बोलायला तो, असं बोलून बाजूने जातोय. काही हरकत नाही, मग बॉलिंग चांगली टाकायची नव्हती. चला नेक्स्ट आपण सांघिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. सांघिक पारितोषिक म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ही 4 प्राइज होते. थर्डचे 2 ट्रॉफीज आहेत, फोर्थच्या 2 ट्रॉफीज आहेत. सो जे सुपर 6 मध्ये दाखल झाले होते त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॉफी होती. आणि त्यामुळे 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरणारे 2 संघ आहेत. त्यामध्ये पहिला संघ नवाळे संघ जर प्रतिनिधी असतील तर आपण या. बघा मान शेवटी त्यालाच मिळालाय जो 12th मॅन होता. जोरदार टाळ्या जाऊ द्यात. मागील 2 वर्षे मी यालाच बघतोय 12th मॅन. मी विनंती करेल सन्माननीय संजीव नाईक यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन गौरव करायचा आहे. टीम नवाळ्याच्या जोरदार टाळ्या जाऊ द्यात. जो माणूस ट्रॉफी घेण्यासाठी आलाय तो 12th मॅन आहे. ज्या वेळेला नवाळे संघ आतमध्ये खेळतो त्याच्या वेळेला याच्या हृदयाची धडधड वाढते. शेवटी ट्रॉफी घेण्याचा मान सुद्धा त्याला मिळालाय. हार्ड लक टीम, पण अतिशय चांगला खेळ आपण दाखवलात आणि सुपर 6 मध्ये दाखल झाला त्याबद्दल. त्यानंतर सुपर 6 मध्ये दाखल झालेला दुसरा संघ जो 4th क्रमांकाचा मानकरी ठरतोय, संघाचं नाव आहे वटार ब. मी विनंती करेल अजित नाईक साहेब यांना की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते अजित नाईक साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन गौरव करण्यात येईल वटार ब संघाचा. मित्र हो, संघामध्ये बॅटिंग ऑर्डर खूप मोठी होती. वाघुलीसारख्या संघासमोर खेळत असताना पुढे मॅच मध्ये आले होते, थोडेसे कमी झाले. अमेनिटी प्लेला झेल कदाचित त्रासदायक ठरला आणि त्यामुळे या स्पर्धेबाहेर म्हणजे सुपर 6 पर्यंत मजल मारता आली आहे असा संघ वटार ब. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर टॉप 4 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न उराशी बाळगून जे संघ खेळले, एक असा संघ ज्या संघाने मागील वर्षाची फायनल टच केली होती आणि त्या दोन्ही संघांनी फायनल टच केली होती जे 3य क्रमांकाचे मानकरी आहेत. मागील वर्षी फायनल मध्ये होते परंतु या वेळेला सेमीफायनल मध्ये त्यांचा प्रवास संपला. तर मी विनंती करेल अशा एका संघाला ज्या संघाने चमत्कार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे, संघाचं नाव आहे रामजी बाबा वाळुंजे. 3य क्रमांकाचा मानकरी संघ. दीपेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन गौरव करण्यात येतोय रामजी बाबा वाळुंजे संघाचा. जोरदार टाळ्या होऊन जातात वाळुंजे संघासाठी. बघा ही मॅच सुद्धा खूप बघण्यासारखी होती. जर का वीरूने 3 षटकार लगावले नसते तर कदाचित वाळुंजे संघ सुद्धा फायनल मध्ये दिसला असता. लगातार 3 षटकार मारण्याची किमया सुद्धा त्यांनीच केली. त्यानंतर पुढील संघ जो 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय, एक असा संघ होता मागील 2 वर्षामध्ये त्यांनी एकही सामना पराभूत झाले नव्हते. 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा सामना पराभूत झाले नव्हते, परंतु गाठभेट झाली त्या घरच्या संघासमोर, यजमान संघासमोर, जो संघ या हंगामामध्ये बहारदार फॉर्म मध्ये. आणि अशा संघासमोर गाठभेट झाल्यानंतर कुठेतरी कमीपणा जाणवला,
कुठेतरी कमीपणा आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर बाकी षटकामध्ये धावा बनवता आला नाही. तीच बॅटिंग फिल्डिंग करत असताना त्यांचे शोल्डर डाऊन करण्यामागे कारणीभूत ठरली आणि पराभूत झालाय. परंतु या संघाची बादशाह गेली कित्येक वर्ष सामाजिक ब्राह्मण समाजामध्ये आपण बघत आलोय. संघाचं नाव आहे चेतक वाघोली. मी विनंती करेल की आपण या आणि या ट्रॉफीचा आणि या कॅश प्राइजचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल संतोषजी नाईक यांना की आपण थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आपण पुढील किताबाकडे जातोय. गेले बघा, मी हा किताब देण्यासाठी विनंती करेल महिला समिती. ज्योती पाटील आपण या. दिनकरजी वजे साहेब आपणास विनंती, आपण समोर आपल्या शोभा असते. या स्पर्धेत एक असा किताब दिला जाणार आहे, एक असा संघ बघा, एक असा किताब मागील 2 वर्ष म्हणजे ज्या वेळेला विकास एलन बोळींनी स्पर्धा आयोजित करण्याची सुरुवात केली तेव्हापासून एक स्वप्न उराशी बाळगलं होतं की बोळींने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावं, परंतु त्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. मागील वर्षापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो खुंटला जात होता, फायनल पर्यंत पोहोचू सुद्धा नव्हते. परंतु या हंगामाची सुरुवात झाल्यानंतर त्यांचा जो फॉर्म होता तो बहारदार होता आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक आशा पल्लवित झाली होती की या वर्षीचा विकास स्मृती चषक आपण जिंकू. या वर्षी सुद्धा स्वप्न थोडंसं अधुरं राहिलंय, परंतु एकंदरीत काही खेळाडू बाहेर गेले, काही खेळाडू अनुपस्थित होते. त्याने असं असताना जी काही संघाची बांधणी केली, जे काही उर्वरित खेळाडू होते त्यांनी केलेला तो खेळ पाहता सर्वांना आशा पल्लवित झाली होती. निराशा हाती लागली आहे जरूर, परंतु या स्पर्धेमध्ये केलेला त्यांचा जो खेळ आहे बघा मित्रांनो, इतकं मोठं आयोजन करून प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व राहून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन आणि आपली मानसिकता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सगळं विभागलेलं असताना आपलं म्हणजे इकडे काम बाकी आहे, तिकडे काम बाकी आहे, याच्यात जायचंय, त्याच्यात जायचंय, याला ते द्यायचं, याला हे द्यायचंय, असं करत असताना आपण या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो की आपल्याला खेळ सुद्धा करायचा आहे. आणि एकत्रित होऊन तो खेळ साकारणं तितकं सोपं राहत नाही. तरी सुद्धा या सर्व गोष्टींवरती मात करत असताना विकास एलन बोळीं संघाने फायनल पर्यंतचा प्रवास गाठला. जरी फायनल मध्ये पराभूत झाले तरी सुद्धा ट्रू चॅम्पियन आहेत ते, आणि म्हणूनच या संघाला मी आदरपूर्वक मंचावरती आमंत्रित करेल आणि विनंती करेल की आपण या किताबाचा स्वीकार करावा. मी विनंती करेल सन्माननीय दिनकरजी वजे साहेब यांना की आपण ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि हे कॅश प्राइज देऊन गौरव करायचा आहे. टीम विकास एलन बोळींच्या संघाचा जोरदार टाळ्या संघासाठी होत जाऊ द्यात. आणि त्यानंतर अंतिम विजेतेपदाच्या किताबाकडे जाण्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीज कोणाला देऊयात? सन्माननीय योगेशजी वजे, योगेशजी वजे आपणास विनंती, आपण या समोर. योगेशजी वजे आपण या. बघा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? विराज आहे, सायकल पण आहे, ट्रॉफी पण आहे आणि कॅप पण आहे. विचार करा अजून. विराजने फक्त बॅटिंग केली आहे.
अच्छा चला त्याला आपण देऊ तर कोणत्या कारणामुळे. किती धावा आहेत विराजच्या? 125. मंदार मात्रेचं गणित चांगलं हे अगोदर माहित होतं पण आज नाही. मॅन ऑफ द सिरीज अजून कोण आहे का जोडीला? साथीला सार्थक आहे. नवाळ्याचा सार्थक असू शकतो. सार्थकला नको आहे मग आम्ही देणार नाही. तुझ्या जागी ऋतिक असला तर आला असता रे. नाही आला. अरे हो कैसा हो सकता यार. कॉमेंटेटर आला नाहीये नाहीतर मीच घेतला असता पहिला. मॅन ऑफ द सिरीज अँड टीज अवॉर्ड गोज टू मिस्टर विराज फ्रॉम कोपराट. 99 रन्स, 99 धावा आणि त्याच बरोबरीनं संघाला गरज होती त्यावेळेला केलेली बॅटिंग. वाळुंज संघासमोर केलेली ती बहारदार बॅटिंग तिथून घरात टर्न झाला आणि संघाच्या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा ज्याने उचलला असा विराज ठरतोय. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला थँक्यू. बघा घरी सायकल नाही आहे ना. नाही चर्चा करूयात विराजशी. मंदार सायकल घ्या. चला सुमित हेल्पसाठी आलेत. विराज नक्कीच प्रश्न विचारा असं वाटेल. कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजची सायकल आणि ट्रॉफी मिळाली आहे. संघाने फायनल मारली आहे म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे म्हणावा लागेल. सगळंच काय मिळतंय. कसं वाटतंय? पहिलं खूपच छान वाटते आणि खूप वर्षांनी फायनल मारली आहे. आम्ही 1-2दा फायनल येऊन हरले होते पण यावेळी शक्य झालं. ॲक्च्युली टीम एफर्ट आहे, पूर्ण टीम एफर्ट. 11 प्लेयरचं पूर्ण योगदान आहे आणि मी मंदार मात्रेला खरं थँक्यू बोला वाटतो. त्यांनी यावेळी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि तूच ओपनिंग करणार प्रत्येक मॅचला, त्यामुळे शक्य झालं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. कोपराड संघ यावेळेला 2 वेळा फायनलमध्ये आलाय. आय थिंक 2 वेळा आलाय. एकदा मारली एकदा नाही मारली. हरवलं कोणी? अच्छा त्यामुळेच तुम्ही जिंकले आज का? काही हरकत नाही. हार जीत होतच असते. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कोणीही कायमस्वरूपी जिंकलेला नाहीये. हरणारा सुद्धा आपल्या लेवलचा आहे, जिंकणारा सुद्धा तो त्याच लेवलचा आहे. बॉटम लाईन जशी अकाउंटमध्ये असते ना सेम तसं आहे. फक्त जिंकण्याला आपण तितका एन्जॉय करतो, पराभवाला सुद्धा तितकंच आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मला वाटतं बॉलिंग संघाने त्या पराभवाला ऍक्सेप्ट केलं. नक्कीच पुढे ह्या चुका होणार नाहीत किंवा इथून पुढे त्या चुकांना सुधारून चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील. तुर्तास या स्पर्धेमध्ये दाखल झालेले 12 संघ त्या सर्वांचा मनापासून आभार. या स्पर्धेसाठी हॅलो बघा या स्पर्धेमध्ये दाखल झालेले 12 संघ त्या सर्वांचा मनापासून आभार. या स्पर्धेसाठी ज्याने मैदान उपलब्ध करून दिलं, ज्याने खेळपट्टी बनवली त्या सर्वांचा मनापासून आभार. मंडप डेकोरेटर्स, आमचे डीजे मास्टर्स, आमची ब्रॉडकास्टिंग टीम, आमचे समालोचक मित्र, आमचे पंच पॅनल त्या सर्वांचा मनापासून आभार. विकास एलन बोळींचे जे खेळाडू खेळतायत त्या व्यतिरिक्त ज्यांनी कोणी सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय त्या सर्वांचा मनापासून आभार. US मधून ज्यांनी कोणी सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार. आमचं महिला मंडळ वेळात वेळ काढून इथं आलं त्या सर्वांचा मनापासून आभार. समस्त सामूहिक ब्राह्मण समाजामधील जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी काय हातभार लावला असेल किंवा सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार. या सर्वांचा आभार मानत असताना कोणाचा राहिला असेल तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. राहिला असेल तर दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय. आणि शेवटच्या अंतिम किताबाकडे नेण्या अगोदर आणि ही जी गजानन वाजे यांच्या स्मरणार्थ असलेली ट्रॉफी, चमचमाती ट्रॉफी आणि चॅम्पियन ट्रॉफी विकास स्मृती चषकाची ज्या संघाच्या नावे जातीये त्या संघाला आमंत्रित करण्या अगोदर 2 शब्द कोणाला तरी मनोगत व्यक्त करायचंय. कुमार नाईक
एकोणचाळीस वर्षाचा दांडगा अनुभव असणाऱ्या क्रिकेटच्या तरुण खेळाडूशी आपण संवाद साधणार आहोत. कुमारजी, काय संबोधित कराल? सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू भगिनीनो, आज थोडं इमोशनल झाल्यासारखं झालं आहे. कारण या ग्राउंडचं नातं माझं 1985पासनं, म्हणजे बहुधा इथे बऱ्याचशा लोकांचा जन्म पण नसेल आणि आपण यांना या ग्राउंडला धाडका म्हणून बोलायचो. 1985पासून या ग्राउंडचं माझं नातं आहे आणि साधारण 90-95च्या दशकामध्ये वर्षामध्ये आम्ही एक प्रयोग म्हणून साबरा 11 हा संघ बाहेर खेळण्यासाठी उतरवला आणि त्यातलाच आमचा एक प्लेयर विकास, तडाकेबंद प्लेयर विकास, तो आज हयात नाही आहे. त्याच्या स्मृतिप्रित्यार्थ ही जी टुर्नामेंट आयोजित केली जाते गेले 2 वर्ष मी बघतोय सातत्याने उत्कृष्ट अशी स्पर्धा. मला वाटतं IPL पण म्हणायला काही हरकत नाही, सामवेदी IPL. आणि यावर्षी जो फॉर्मॅट कुणाल राजेश यांनी मला जो सांगितला आणि 12 टीम आल्या कारणाने आपण तो फॉर्मॅट लागू केला आणि अतिशय अविस्मरणीय अशी ही स्पर्धा पार पडली. मित्रांनो, आज मी 39 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि हे माझं शेवटचं वर्ष आहे. 25-26ला कोरोटीमध्ये रिलायन्स ट्रॉफीमध्ये मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसा मॅसेज आणि व्हिडिओ मी पाठवलेला आहे. मित्रांनो, 39 वर्ष क्रिकेट खेळणं हे माझ्या दृष्टीने सोपं नव्हतं आणि नॉनस्टॉप क्रिकेट खेळणं. कोविडमध्ये फक्त 2 वर्ष क्रिकेट आयोजन झालं नाही, त्यामुळे मी खेळलो नाही. नाही तर सतत विदाऊट एनी ब्रेक, म्हणजे इंजुरी नाही, काही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आजच्या तरुण मुलांना की फिटनेसवर भर द्यायला हवा. तुम्ही आता आम्ही 25 ओव्हरच्या टुर्नामेंट खेळलेलो आहेत, लेदर बॉल 45 ओव्हरच्या टुर्नामेंट खेळलेलो आहेत आणि मी मुंबईला पण टाईम शील्ड म्हणा, शिपिंग शील्ड म्हणा, इंटर टाटा स्पोर्ट्स अशा बऱ्याचशा टुर्नामेंट मी खेळलेलो आहे. जसं मी माझ्या मेसेजमध्ये तसा उल्लेख पण केलेला आहे. पण फिटनेस हा महत्त्वाचा आहे. आज मी बघतोय की 18-20 वर्षाच्या मुलाला पण प्रॉब्लेम आहे फिटनेसचा. बॉलिंग टाकताना, बॅटिंग करताना, फिल्डिंग करताना क्रॅम्प्स येणं, पडणं. तर त्या फिटनेसकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि चांगला खेळ तर सगळे करतातच आहेत, पण फिटनेसमुळे आपलं कारकिर्दी कशी मोठी होईल हे तुम्ही मला विचारा. त्यामुळे सगळ्यांनी फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित खेळ खेळायचा आहे. आता कमिंग बॅक टू श्री गणेश बोळिंज, मला वाटतं विकास 11 या नावाचा तो संघ आहे. अतिशय उत्कृष्टपणे खेळतो आहे. आयोजन नियोजन अगदी सुंदर आहे. मित्रांनो, स्पॉन्सर जमवणं, पैसे जमवणं आणि ते खर्च करणं ह्याच्यात खूप फरक आहे. मला वाटतं आज या स्पर्धेला 3 ते 4 लाख रुपये खर्च होतो आणि सढळ असते बक्षिसं. कोणीतरी मला कशी सांगितलं, टीम आल्या आहेत 12 आणि कप आहेत 14. आशिष 14, म्हणजे हे काही सोपं नाही आहे आयोजन करणं. आणि अगदी प्रोफेशनल टुर्नामेंट आपण ज्याला म्हणू ना, प्रोफेशनल टुर्नामेंट, ती ही टुर्नामेंट आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू श्री गणेश बोळिंज आणि संपूर्ण बोळिंज गाव त्यांच्या पाठीशी असतो. मी बघतो खूप एन्जॉय करतात. टीम हरती आहे तरी DJ लावून नाचणं हे सोपं नाही आहे. मित्रांनो, सोपं नाही आहे. पण याला म्हणतात स्पिरिट. आणि या निमित्ताने आणि मला हे काही सांगायचं आहे की क्रिकेट हा खेळ एकदा असा आहे की मी आणि संतोषनी रिलायन्स ट्रॉफी जेव्हा चालू झाली तेव्हा क्रिकेट आपलं जिवंत झालं समाजाचं. पूर्वी आपण नाईट मॅचेस खेळायचो, पण हॅट्स ऑफ टू संतोष आणि धन्यवाद संतोषला द्या की संतोषनी रिलायन्स ट्रॉफी चालू केल्यानंतर आज त्यांचंही यंदा शेवटचं 10वं वर्ष आणि मी त्या ट्रॉफीमध्येच त्या टुर्नामेंटमध्ये निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज माझ्या परिवारासह मला सुखद धक्का होता तो. माझी बायको, माझी मुलगी, माझी नात, माझा जावई यांना बोलून तुम्ही जो माझा सन्मान केला, 29 वर्षाचा जो क्रिकेटचा जो माझा काळ आज संपलेला आहे या ग्राउंडवरती, 25-26ला माझी लास्ट टुर्नामेंट आहे, जी मानवंदना तुम्ही मला दिली त्यासाठी मी नतमस्तक होतो तुमच्यासाठी आणि धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू सो मच कुमारजी नाईक. आपण दिलेलं योगदान, केलेली ही समाजाच्या माध्यमातून म्हणजे समाजाप्रती आपली ती सेवा, क्रिकेटच्या प्रती असलेली सेवा. चला बाळांनो, खाली काहीच वेगळं, यांचं काही वेगळं. तुमच्यासाठी सुद्धा स्पर्धा भरवायची आहे. चला बाबू लवकर. अरे तेवढं भरली ती. येस, शेवटच्या आणि अंतिम ही चॅम्पियन ट्रॉफी, जेचं स्वप्न सर्वजण उराशी बाळगून होते. एंट्री गेट पासून आतमध्ये आल्यानंतर अनोखं दडपण प्रत्येक खेळाडूवरती होतं आणि या दडपणाला झेलण्याचं सामर्थ्य एका संघाने दाखवलं. त्या संघाला या बक्षिसाचा मान स्वीकारण्यासाठी मंचावरती आमंत्रित करेलच, परंतु त्या अगोदर हा मान देण्यासाठी विनंती करेल समस्त महिला मंडळाला, आपण या. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी, हे कॅश प्राइज, हे बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे अशा संघाचा ज्याच्या नावामध्ये आहे बिनधास्तपणा. त्याने बिनधास्तपणे सगळे चॅलेंज स्वीकारले. थोडा वेळ जास्त घेतला तर कमी करायला लागणार आहे. जो कमी तुम्ही जास्त घेत होता थोडा कमी करा, कारण तुम्ही बिनधास्त आहात तर तुम्हाला कमी वेळ लागला पाहिजे. बिनधास्त कोफराड, प्लीज कम. मंदार आपण यायचंय, मंदार आपण या आणि संपूर्ण टीम आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. आपल्या शुभास ही ट्रॉफी बाकी संघ कर्णधार आपण या आणि या ट्रॉफीचा आणि बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. तोपर्यंत आम्ही मंदारशी चर्चा करणार आहोत. मंदार काय सांगणार या फिलिंग बद्दल? ऍक्च्युली पहिलं सांगायचं झालं तर बोळिंजकरांची जी टुर्नामेंट आहे, श्री गणेश बोळिंजकरांची, तर मी एकच उपाधी देऊ शकतो. जसं हुसेन बोल्टचा रेकॉर्ड हा हुसेन बोल्टच तोडत होता, तसं बोळिंजकरांचं आयोजन जे आहे हे दरवर्षी तेच तोडू शकतात, दुसरं कोण तोडू शकत नाही. हे आयोजनासाठी प्रथम मी श्री गणेश बोळिंज संघाचं, विकास इलेव्हन बोळिंज संघाचा हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि सर्वप्रथम ही जी ट्रॉफी आहे विकास इलेव्हन विकास काकांची, तर आता यूट्यूब आल्यानंतर जे पवन केणे कोण आलं त्यांच्या जोडीला जे फोटो काढण्यासाठी प्रेक्षक जमायचे, हे माझ्या मते मी शाळेमध्ये असताना आमच्याकडे अंडरमच्या ह्याच्यामध्ये विकास काकांची चुलत मावशी म्हणजे माझी आजी आहे, चुलत आजी मामाकडे, तेथे आल्यावर आम्ही 15 जण उभे राहायचे. म्हणजे विकास काकांचा खेळ का आहे तो आता यूट्यूब आल्यामुळेच जे प्लेयर आहेत त्यांच्या बाजूला सगळे असतात. आणि कुमार नाईक यांच्यानंतर आमच्या सगळ्यांचा आवडीचा कोण असेल मन मिळावं आणि आमच्यामध्ये येऊन बसणारा तो विकास काका आहे. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि बिंदास कोफराड हे नाव माझ्या मते 40 वर्ष अगोदर असेल, 25 वर्ष अगोदर असेल, त्या नावाने ट्रॉफी माझ्या मते आमची प्रथम आहे. एकदा हरले त्यासाठी मी सर्वप्रथम जमलेले आमचे जे संघ आमचा जमा करणं पण काही थोडकं नाही आहे आमच्यासाठी. तर त्या सर्वांचं अभिनंदन करतो व आभार मानतो. सगळ्यांनी आम्हाला इथे चान्स दिला. इथे ट्रॉफी जिंकणं तर शेवटची बात आहे, 12 संघामध्ये एंट्री मिळणं मुश्किल आहे असा ओपनचा अनुभव दिला, त्याबद्दल बोळीन संघाचं अभिनंदन करतो व आमच्या संघाचं आभार मानतो. थँक्यू सो मच. या सर्वांनी विनंती करेल कोफराड टीम आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. चला या लवकर सगळ्यांनी या. अरे बाळांनो बाजूला या. जोरदार टाळ्या. द चॅम्पियन टीम ऑफ विकास स्मृती चषक, विकास पाटील स्मृती चषकाचा अंतिम विजेता, या वर्षीचा नवीन मानकरी, संघाचं नाव आहे बिनधास्त कोफराड. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी गुणागोविंदाने पार पडली. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चुकून पासून कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्याचं जाहीर करतो. थँक्यू सो मच. Everybody knows say bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Come on. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Don't vex if your name not call. We have to leave everybody some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. From a dance in my name we call. Champion, champion. Every trainee and every yard man. Champion, champion. Every BC and every Bajan. Champion, champion. Every trainee and every yard man. Champion, champion. Dini
a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion.